डाबर हनी टेस्ट प्रेझेंट्स तुझ्या जीव रंगला. माननीय परेश पाटील, बंड्या फटका काय? बंड्या फटका. तर माननीय परेश पाटील, आता मी काय सांगते ते नीट ऐकायचं बघ. पहिली गोष्ट, मी पहिल्यासारखा साधा राणा राहिलेलं नसतंय. दुसरी गोष्ट, ते मी तुझ्या नाही, तू माझा नाद सोडलेला नसतंय बघ. म्हणून मी तुला आज शिक्षा करते. शर्ट काढ. मी नाही काढणार. ते शर्ट काढायचं बघ. अरे माननीय परेश पाटील, मी शर्ट नाही काढणार. शर्ट काढ. काढा. शर्ट काढ. काढणार तुझ्या मजारे भांडे सगळं. शर्ट का काढालाय? अरे का असेल लाडू, हे आपले माननीय परेश पाटील, तुझी पाठ लय दुखत असते बघ. ते मी जरा मालिश करून देते या काठीने. नाही राज्य राज्य कोंडा. लागलं काय? नाही लागलं. तर आता मी काय सांगते ते नीट ऐकायचं बघ. हा, ते आजपासून मी तुझा मोठा भाऊ. कोण? मोठा भाऊ. हा, आणि तू माझा कोण असते? कोण? मोठा भाऊ. मी छोटा भाऊ. तर मग ते कसं असते बघ, ते छोट्या भावानं मोठ्या भावाच्या नादी लागायचं नसते, बरोबर का नाही? नसते ना. हा, मग आता इथनं पुढं मी काय सांगणार ते सगळं ऐकायचं बघ. मी काय? ऐकणार की बेस्ट आजपासून तू माझा माणूस असते बघ. मी तुझा माणूस. हे पप्प्यादा. हा, पप्प्या, इथनं पुढं माझ्या आणि माझ्या माणसांच्या वाटेला गेलं तर डायरेक्ट वर त्यांना ठेवायचं. अजून कसा येणार राणा? बघा ना, तरी मी लाडूला म्हणाले होते की नको जाऊ सत्ता बाहेर. आता आईस्क्रीम म्हणल्यावर बारकी पोरं ऐकतात होय. हो गोदाक्का, पण एवढ्या रात्रीचं कशाला बाहेर जायचं? गोदाक्का, तिरुपती काय झालं? गोदाक्का, वहिनी, अहो गावात सगळीकडे बघितलं पण नाना कुठे बी सापडला नाही. आता कुठे शोधायचं? तू फोन लाव बरं. मी किती वेळा फोन करते पण फोनच उचलत नाहीयेत. माऊ, लाडू, अरे कुठे होतास तू? आम्ही आईस्क्रीम खात होतो. एवढा वेळ लागतो का आईस्क्रीम खायला? ते आम्ही आईस्क्रीम हुडकत होतो बघा. तुला मी किती वेळा सांगितलं लाडूपासून लांब राहा म्हणून, कळत नाही तुला? माऊ, तुझं डोकं गरम होतं, राणादारनं आईस्क्रीम आणलं, तुझं डोकं गार व्हायला. ठीक आहे बघूया. अरे देवा, पर पाणीच झालंय की ह्याच. राणादा,
तू पप्या काकाला मारण्यात टाइम घालवलास बघ. आता ऍक्सिडेंटचं पाणी झालंच नसतं. मारामारी? ते काय बी बोलते लाडू. नाही गो अक्का, राणादानं पप्या दादाची काठीनं मारून मारून तटमऊ केली. पप्या काका पाया पडतो म्हणत होता. राणादानं आपलं ऐकलंच नाही. ए चुप. ते तुम्ही लक्ष देऊ नका. ते उगा काय बी बडबड करते लाडू. ते काय झालं, ते पप्याची पाठ लय दुखत असते बघा, म्हणून मी ते मॉलिश करून देत असते. ते बाकी काय नाही. ते लय उशीर झालेला असते बघा. ते मी जाते जरा हात पाय धुवून घेतो. चल तू वर. साहेब, अहो त्या राजानं काय केलं माहिती का? आता आणि काय? अहो त्या राजानं पप्याला चोपला. काय? वय का चोपला ते काय मला माहित नाही. चंदे, अगं का चोपलं? हा, तू काहीतरी उलट्या सुलट्या खबरा देत नाही जावा. अहो नाही ताईसाहेब, एकदम पक्की खबर आहे. त्या राजानं पप्याला चोपला. अगं पण का चोपला? तुमच्या संकट गद्दारी केली म्हणून असेल. नाही नाही, तो राजा पैशाला लय हापापलेला माणूस आहे. त्याला जर आम्ही पैसे दिले तर त्या पैशाच्या बदल्यात आम्ही सांगितलं तरच तो पप्पाला चोपणार. अहो पर विनाकारण का चोपला? तो खरंच राणा नाही ना? म्हणजे तो राणा असेल तरच तो पप्याला चोपल. सरक जरा, बघू दे आम्हाला. सरक. ए, तुझ्या संगत जरा बोलायचंय आम्हाला. चल काय? चल, तू लक्ष दे. काय रे, तू पप्याला चोप दिला असं कळलं आम्हाला. नाही, कोण म्हणलं? नाही काय, पक्की खबर मिळाली आम्हाला. ते कोणी दिली खबर? कुणी दिली हे महत्वाचं आहे का? तू चोपलंस का नाही तेवढंच सांग. हा, हे बघा वहिनी, ते पप्पाला मारण्यामध्ये माझा काय बी संबंध नसते बघा. तेच म्हणतोय आम्ही. तुझा जर काही संबंध नाही तर मग का मारलंस त्याला? आता उद्या रागाच्या भरात तो जर पोलिसांकडे गेला आणि आमच्या समध्या भानगडी त्यांना सांगितल्या तर काय करणार? काका काडी बी त्याच्याकडेच आहे असं तूच सांगितलंस ना ब? वहिनी मी सांगते तुम्हाला, मी पप्पाला मारलेलं नसते बघा. ते तुमचा विश्वास पटत नसेल तर ते खात्री करून सोडा की तुम्ही. ठीक आहे, ए आमचा फोन आण ग. सुरके अनगन कोण आहे आता? अगं या या या. हॅलो. हा पप्प्या, अरे तू चोप खाल्ला असं कळलं आम्हाला. खरंय का ते? मी माननीय परेश पाटील आहे. मला चोप द्यायची कुणाची हिंमतच नाही आहे. आणि तू असा विचार बी मनात आणू नकोस. तुझ्या सगळ्या भानगडी मी बाहेर काढी ना. आम्ही नाही, राजानं तुला मारलं का असं विचारायलोय आम्ही. माननीय परेश पाटील आहे मी. माझ्या अंगाला हात लावायची कोणाची हिंमत नाही. पप्पेदा, ते बघा हेच सांगत असते मी वहिनी साहेबांना. अगं तायडे, अगं नाही, राजा माझा मोठा भाऊ छोटा भाऊ. तायडे, आम्ही असं भावंड आहोत. आम्ही कशाला मारामारी करू सांग मला? हा, पण हे तुला कुणी सांगितलंय हे फक्त मला सांग. त्याच्या नरडीचा घूटच घेतो. नाही ठीक आहे, चुकीची खबर मिळाली असेल आम्हाला. राहू दे, फोन ठेवतो आम्ही आता. ठेव की. वहिनी, ते झालं तुमचं समाधान?
वहिनी तुम्ही मला सांगा, तुम्हाला कोणी खोटी खबर दिली ते? नाही त्याची जेब बाहेर काढली तर बघा तुम्ही, आणि ते पाय पडायला बैल लावतोय बघा. चंदे ही, मी नाही. नाही तिच्याकडे जरा काम आहे आमचं, आणि तू जरा शांत हो आधी. शांत हो. चला. पैसा कोणी मारले तुम्हाला एवढं? मला आई, मला कोणाची मारायची हिंमत नाही. रानाची नाही, मग दुसऱ्या कोणाचा विचारच करू नका तुम्ही. पण मग हे काय सगळं? हे मी आत्मक्लेश केलाय. आत्मक्लेश? होय. आत्मक्लेश करतात की नाही, तसा अंगक्लेश केलाय. तशी लय चुकीची कामं केल्यात तुम्ही. त्यामुळे प्रायचित्त म्हणून आत्मक्लेश करत जावा, जरा बुद्धीची वाढ होईल. होय. तुझ्यासारखं ध्यान पदरात पडलंय की नाही, म्हणूनच मला अंगक्लेश करायला लागलाय. आता जर का काही प्रवचन दिलीस तर असा अंगक्लेश करेन की 8 दिवस हातून उठणार नाहीस. करून तर बघा. परवाच अंजलीताईंनी गावातल्या सगळ्या बायकांनी घरगुती अत्याचार प्रतिबंधक कायदा समजावून सांगितलंय. त्यामुळे घरातल्या बायकांनी कुणी जर मानसिक आणि शारीरिक छळ करत असेल की नाही, तर नुसता पोलीस हेल्पलाईनला एक फोन करायचा, म्हणजे ते लगेच मदतीला येतात. आणि हे ध्यानात ठेवा. कुठे गेली? कुठे तिला? शांत व्हा. पप्प्याचा एकीकडे तो राणा वाट लावतोय आणि दुसरीकडे ती अंजली वहिनी वाट लावा लागली. अब्रूचा डॉल्बी दोन्ही बाजून वाजा लागलाय. काय हे? होय रे, होय बंड्या. त्या नवरा बायकोनी कधी वाहत आणल्यात, वाहत. कळते हो मला पप्प्यादा, पण इलाज नाही. काय तर इलाज केला पाहिजे बंड्या. ही सर्किट आयडी की नाही, तिचा विश्वास आपल्याला परत मिळवायला पाहिजे बघ. तिच्या सर्किटपणामुळे ती अंजली सरपंच झाली आणि तो राजा मोकाट फिरायला लागलाय. बंड्या, काय तर करून का नाही त्या सर्किट आयडीचा विश्वास मिळवायला पाहिजे बघ. पण कसं पप्प्यादा? तेच तर कळणार झाले. तायडी आहे की नाही, ना तिच्या आई बापाची आहे ना पोराची आहे. तिला फक्त पैसा महत्वाचा आहे. पैशाचा काहीतरी जुगाड करायला पाहिजे. हो पप्प्यादा, तुम्ही जरा आराम करा, झोपा जरा. अहो इथं चहा बरोबर भजी खायला पैसे नाहीत, अशी कंडिशन आहे आपली. आणि त्या वहिनी साहेबाला पैसे कुठून द्यायचं? नाही, आपण पैसा द्यायचा नाही, मग आपण पैसा मिळवायचा. बंड्या, असा काहीतरी डाव टाकला पाहिजे की आपला बी फायदा होईल आणि तिचा विश्वास परत बसेल. कसं काय? तोच जरा विचार करायला लागलोय मी. बंड्या, तू निघ आता जरा. काळजी घ्या. अरे लय अंग दुखवलंय बघ. निघ. तात्या, नमस्कार. डाव टाका की काय तर. आई बघ आई. लाडू काय म्हणत होता? ते मी असंच म्हणलं बघा. ते कधी कधी तुमचा डोसका असा गरम असते
आणि ते तुम्ही माझ्याकडे असते मारक्या म्हशीसारखं बघत असताय, म्हणून म्हणलं ते अजून डोसका गरम होऊ नये म्हणून ते आईस्क्रीम घेऊन जाऊया, म्हणजे ते तुमचा डोसका गार होईल. हा पण ते दोस्तीच्या नात्यानं ते चेष्टा केली बघा, ते म्हणून द्या सोडून. आणि ते जास्त मनावर बी घेऊ नका आणि अजून डोसका गरम करू नका. त्याबद्दल नाही बोलत आहे. मारामारीचं काय प्रकरण आहे? मारामारी केलीस ना तू? नाही. नाही? बर, मग दोन्ही हाताने अंथरूण घालून दाखव. दाखव. नाही जमणार ना? हाताला लागलंय तुझ्या, बघितलं मी. काल ती लाडू बोलला तेव्हाच लक्षात आलं होतं माझ्या. बस. कशाला? कशाला म्हणजे? जखम झाली आहे ना, त्यावर मलम नको लावायला. ते आता तुम्ही कशाला लावताय? दोस्तीच्या नात्यानं तू माझी चेष्टा करतोस ना, मग त्याच नात्यानं मी तुझ्या दुखण्यावर इलाज केला तर बिघडलं कुठे? हा पण बस खाली. मारामारी का केली? हा? मारामारी का केली? ते आपण एकदा दोस्ती केली की दोस्तीसाठी काय बी करत असते बघ. ते पप्प्या हे सारखं आपल्या घरावर खार खाऊन असते बघा, म्हणून त्याला थोडा प्रसाद दिला बघा. आपल्या घरावर? ते दोस्ताचं घर म्हणजे माझंच घर झालं की हो. दोस्ताची माणसं ती आपली माणसं समजत असते राजा. पण ते दोघांनी पाळायची असते बघा दोस्ती. हा पाळतेच आहे की मग मी. ते अशी नाही. मग ते मी काय म्हणते, ते आपल्या गावामध्ये ते टक्कर चहावाला म्हणून फेमस चहावाला असतोय बघा, ते तिकडे जाऊन चहा प्यायचा काय? तुम्हाला ती चहाची छोटीशी टपरी माहितीये? टक्कर चहावाल्याची? माहितीये की. मग उद्या तिथेच भेटूया, आपण चहा घेऊया, चालेल? चालतंय की. उद्या संध्याकाळी 5:30 वाजता टक्कर चहावाल्यापाशी. उठ. उठ. जायचं काय चहा प्यायला? ते दोस्तीच्या नात्यानं म्हणलं मी. तर ते तुम्हाला पाहायला जमत नसतंय तर राहू दे. ठीक आहे, उद्या तुला माझ्याकडनं चहा. ते नक्की काय? हो, मैत्री म्हणून एवढं नक्कीच करू शकते मी. जाऊया उद्या. हा ते चालतंय की. मग तुम्ही आता ते झोपून टाका निवांत. ते मी बी झोपते बघा. तसं बी मला लई कटा आले असते बघा. उद्या ते टक्कर चहा पिऊन कशी तरतरी येते ते बघाच तुम्ही. ते झोपून टाका तुम्ही, मी बी झोपते. हा कुठल्याही नात्याला ना थोडासा वेळ हवा असतो. त्या नात्याचा स्वतःचा असा वेळ. नवरा बायकोच कशाला,
दुसरं कोणतंही नातं घ्या ना, आई मावशी बाबा आत्या मामा मामी मित्र, त्या नात्यातल्या माणसांना त्यांचा वेळ द्या. थोडासा वेळ आणि कौतुकाचे 2 शब्द ह्याचं तेल पाणी असेल ना, तर कोणत्याच नात्याला गंज चढत नाही.